बाळकृष्णानंदागरी अलंदल्या धरणारी गुडिया तोरणे करती कथा गाते गाणे बाळकृष्णानंदागरी अलंदल्या धरणारी तुका म्हणे शंदे येणी किंवा मन दोन शब्द येणी वेदले गोविंदे बाळकृष्णानंदागरी आनंदल्या धरणारी पांडुरंगा करो प्रथम दुसरे जडसंतांच्या त्याच्या कट्टेदारी कथेचा विस्तार बाबा सतुर का जयाचे झाल्या स्मरण होय सगळं विधीच्या अधिकरण ते नमस्कार आता सद्गुरु जगद्गुरु जग मानेरे महाराष्ट्रभूषण ज्याने 5व्या वेदांची मात्र उत्पत्ती केलेली आहे गोलोबा पुत्र आणि तुकोबाराया आणि यांच्या मात्र काला प्रसंगी किंवा जन्मोत्सव मंत्र अभंग आहे सर्वांच्या पाठांतरातला आहे आणि कीर्तन फक्त महाराजांचं असतं एकमेका साय हो अवघा धरू सुपंत आता कीर्तन कळते की सर्व तुम्हाला एका ठिकाणी महाराज गेले सर्वांना विचारले तुम्हाला कीर्तन कळतंय का कळतंय ज्याने कळतंय त्याने हात वरी करा म्हणले तुम्ही करू नका म्हणा ज्याला कीर्तन कळतंय त्याने हात वरी करा काही लोकांनी केले कळलं का 75% लोकांना हात वरी केले महाराज सांगितले तुम्हाला कीर्तन कळतंय ना तुम्ही बाहेर राहा राहिले 25% त्याला विचारलं तुम्हाला कीर्तन कळतंय का ते म्हणते आम्हाला कळला तुम्हाला कळत नाही सांगा कशाला हरे कृष्ण सर्वांनी म्हणून मी काही महाराज फक्त वारकरी म्हणून सेवा करतो एकमेका साई हो अवघा धरू सुपंत आज भगवंताची मात्र स्तुती करा मनुष्य जन्माला येतो या प्रमाणे देव जन्माला येतात तो दिवस मात्र धन्य आहे धन्यवाद दिन झाले आज धन्य आहे हात छोडा परमात्मा या दिवशी मात्र अवतारला येतो तो दिवस मात्र धन्य आहे संत येण्यासाठी दिवस धन्य लागतो देव येण्यासाठी दिवस धन्य लागतो आणि संत येण्यासाठी देव जाण्यासाठी धन्य लागतं आणि संत जाण्यासाठी धन्य तो दिवस मात्र धन्य आहे प्रत्येकच्या ठिकाणी पाप वळणे की मात्र देवाला अवतार घ्यावं लागतं प्रत्येकच्या ठिकाणी पाप वाढले की देवाला अवतार घ्यावं लागतं प्रत्येकाला किती गोड मारा किती उकरा किती विहिरी खोदा प्रत्येकाला मात्र होत नाही पापी लोकांनी पाप केले ते प्रत्येकाला मात्र वजवलं माझे पाप झालं 2020 ते 21 ला कोरोनाची बिमारी पापच होत पापामुळे काही लोक त्रास होऊन गेले कळलं का ते सर्व गेले आणि त्याच्यातून जसं खड्यामधून कंस काढतात तसे आम्ही मात्र लावलो कसे भाग्यवंत म्हणून दया शरण
भाग्यवंत मनोदय शरण गेले पंढऱ्या तरले धरत्या भरोसा नामधारिकेचा आपण मात्र भाग्यवान आहोत. आपण भाग्यवान निर्दयी निदान लागले हाते उत्तम सार उत्तम गती अशा प्रकारचा निर्णय मात्र आम्हाला भगवंताने दिलेला आहे. देवी दिला दिले भजना गोमटा तला फाटा वादिकेचा अमृत धर्म मात्र आम्हाला भगवंताने दिले आहे. त्याचं चिंतन करू. काय चिंतनासाठी मात्र केवळ भगवंताने आम्हाला देह दिलेला आहे. तिची जाणीव मात्र आम्हाला झाली नाही. दिले इंद्रिय हाता पाय हातपाय काढ तुकोबारांना आठवणी सांगतात. हात कशासाठी दिलेला आहे? कशासाठी दिला हात महाराज? कशासाठी? भजन करण्यासाठी. आम्ही काय करत आहोत? भजन देवळात करत आहोत. पोराच्या पोराला घेत आहोत म्हणजे दाताला घेत आहोत. तिथं करता विठ्ठल 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 तिथे करता इथं करतो. तिथं जात वाटते मतला करायला तिथं करत आहोत. त्यावर सूर चार टाइमला देणार म्हणून भजन भजनासाठी मात्र ज्यावेळेस हात दिलेले आहे आणि भगवंताला पाहण्यासाठी डोळे दिले, पायाने पंढरीची वारी करण्यासाठी दिले आणि कानानं मात्र काय गाव गुणगान मात्र आहे. गुण गाई नावणी हिची गुण मात्र देवाचा आवडो. अशा प्रकारचा मौलिक धर्म मात्र आम्हाला भगवंताने दिलेला आहे आणि तोच दिवस मात्र आज भगवंत मात्र अवतार झालेले आहे. पृथ्वीच्या ठिकाणी पाप आलं की देवाला अवतार घेऊन आणि भगवंताचा त्रेतायुग संपलेला आहे आणि द्वापारयुगाचा प्रवेश लागत असताना वच्चरूपी पृथ्वी ब्रह्मयापाशी गेली, ब्रह्मयापाशी गेली. देवा आता मात्र मला वध झालेल्या पृथ्वीचं बापाचं वध झालेलं आहे. काही कर मात्र तो अवतार घे. जगाच्या ठिकाणी एकच देवा अवतार घेण्यासाठी अवताराच्या राशी बस विठ्ठल टाकला. परमात्मा एकच अवतार घेतो तो विष्णू. देवाचे अनेक अवतार झाले परंतु विष्णूला सगळं जमते.
देवाला जमणार जमते ना, ज्याला जे जमते तेच करावं लागतं. फक्त विष्णू परमात्माला मात्र अवतार जमतो. सर्वस्व देवलोक मात्र घराने सांगू लागले, देवा काही करा मात्र तुम्ही अवतार घ्या, अवतार घ्या. आता देवाने एकटा अवतार घेतले घेत आहे का? आता किती नंबर एक कीर्तनकार असला, आता जरी पाठ असलं, नंबर एक वादक असला, नंबर एक वादक असला तर श्रोताच्या दृष्टीवर कीर्तन होते. तुम्ही महेशाचे, तुम्ही महेशा, तुमच्यापासून आम्हाला किंमत आहे, आम्हाला कोण खाऊ नये, आमचं मार्केटच काही गेले, श्रुत्यापासून मागतो त्याला किंमत मात्र आहे. तसं भगवान म्हणू लागले मी एकच अवतार घेऊ, माझ्या बरोबर पाहिजे, समुदाय मात्र माझ्या बरोबर पाहिजे. शेषाला बोलावलं, शास्त्र घ्यावं लागते. आता शेषाला बोलावलं, चला आता अवतार घेऊ. शेष म्हटला तुम्हाला काही वाटतं का जीवाला, वाटतं तुम्हाला? कसं काय म्हटलं? दादा नक्की म्हटलं, देवा तसलं काम सोडून द्या म्हटलं. माय माहित आहे राम अवतारामध्ये फक्त वनवास फक्त प्रभूला एकटाच आलेला होता, रामचंद्राला एकट्यालाच वनवास आला होता. त्याच्यामध्ये 7 लोक वनवास भोगले. 7 लोक कोण सांगू तुम्हाला? रामाचे 4 घोडे, 5वी उर्मिला, 6वा लक्ष्मण आणि 7वा हे मात्र मुख्य झाले. आणि तिथं असलेले भरत आणि शत्रुघ्न 2 9 झाले. देवा मानवाच्या अवतारामध्ये नाना प्रकारचा कष्ट मागलो, वनवास तुझ्या नशिबाला आलं आणि उर्मिलेसारख्या पत्नीला मी घरामध्ये सोडावं लागलं आणि तुझ्यामध्ये 14 वर्ष वनवास फिरावं लागलं. लोक आता मात्र अवतार घेणार नाही. आणि देव आहे, ते देव आहे. लक्ष्मणा शेषा काही कर, आता आपल्याला पारण बदलायचं म्हणून सांगितलं. मागच्या युगामध्ये मी ज्येष्ठ होतो, तू कनिष्ठ होता, आता युगामध्ये मात्र पारण बदलायचा, तू होय ज्येष्ठ बळी बदल. आता तू सांगितलं शेषाला, तू आता बाबा तू वडील बळी बदलव आणि तुझी आज्ञा मात्र मी मारतो, कृष्ण होत पाहतो. म्हटलं आता बरोबर आहे, सगळं खरं आहे, परंतु 14 वर्ष उपाशी मेला. 14 वर्ष ज्या वेळेस मला अन्न नाही पाणी नाही, परंतु या लक्ष्मणाने रामाला कधी म्हणलं नाही दादा पुष्कळ फळ तर खा, फक्त रामाचं खायचं, लक्ष्मणाचं काम घ्यायचं. ज्येष्ठाची सेवा. 14 वर्ष लक्ष्मणाने झोपला नाही. 14 वर्ष अन्नाचा कण आणि पाण्याचा थेंब लक्ष्मण पिल्याने त्याचं कारण होतं. एक लंकेमध्ये वाघ होता, त्या वाघाचं नाव मेघनाद, नंतर इंद्रजित पडलं. त्याला वरदान होतं, जो कोणी 14 वर्षाच्या वेळेस उपवास राहील त्याच्या हातून मात्र मिळतो. त्यावेळेस नाना प्रकारचे कष्ट मात्र मी भोगलो. दसरे म्हणतात आता आपण कसं करायचं ते, तुला काहीच कमी पडू देणार नाही ह्या वगैरे. याला तरी यारी लागे आवगे
पोट भरे पुरी म्हणाल तोरी. मागाच्या धर्मामध्ये कष्ट मात्र तिने भोगला, ह्या धर्मामध्ये मात्र तुम्हाला कष्ट करू देणार नाही, कोण देणार नाही. जेवढं कष्ट मात्र राम अवतारामध्ये मात्र त्रेतायुगामध्ये मात्र झालेला आहे, तेवढा आनंद मात्र मी पुण्या कृष्ण अवतारामध्ये द्वापार युगामध्ये मात्र देणार आहे. कृष्णाला सोडून राजाला हवंच वाटणार, कृष्णाला सोडून राजा राहतच नाही, म्हणून अगोदर राधा नंतर कृष्ण म्हणतात. ज्या वेळेस आणि बोलणं झालं, आता पाहिजे की जे वानर होते, वानर 18 वानर भारतात 56 कोटी माकडं, ते सर्वस्वाला म्हटलं आता तुम्ही थकला, कितीच कुठे देऊ नको होते, चला आता होता तुम्हाला उपाशी मरू देणार नाही, पोट भरून मात्र देणार आहे. त्रेतायुगामध्ये असलेले वानर मात्र सर्वस्व झाले गोपाळ. रुक्मिणी सभाला पाठवलं, तुझे अवतार घेऊन सांगितलं. कृष्ण परमात्मा आणि बळीभद्र अवतार, बळीभद्राला पुढं पाठवलं. नंतर आता कृष्ण नंतर अवतार घेणार. त्यावेळेस देवानं सांगितलं आता अवतार घेऊन. देवाचा अवतार होत असताना सर्वस्व शत्रू होऊ लागले. आपला जन्म होत असताना सर्व विरुद्ध करणे असतात, म्हणून कसं एक लागते. भगवान कृष्ण परमात्मा अवतार घेणार हे शब्द देवाधिक लोकांना कळालं. पुष्कळ पापीजे मातले नाना प्रकारचं पाप मात्र वाढलेलं होतं, ते देवाला अवतार घ्यावंच लागतं. आणि इकडे खून कळाले. खून कळाल्याबरोबर देवकी आणि वसुदेव दोन शब्द येतात. वासुदेव वेगळा आहे आणि वसुदेव वेगळा आहे. माणूस वासुदेव हे देवाला नाव आलेलं आहे आणि वसुदेव देवाच्या बापाला नाव आलेलं आहे. एका फक्त एरंटीमध्ये मात्र फरक आहे. वसुदेवाचं आणि देवकीचं लग्न होत असताना तो भाऊच मिरवणूक काढू लागला. कडत असताना ज्यावेळी आनंद वाटलं, बहिणीचा सोहळा मात्र कंसाने करत असताना आकाशाची वाणी सांगत असे, कंसा बर कंसा, ज्या बहिणीची मात्र तू मिरवणूक काढू लागलास, जिचे वरण काढू लागलास, त्याच्या पोटी येणारा मात्र तुझा दुश्मन आहे. बरोबर आहे, तुझा दुश्मन आहे हे बोलल्याबरोबर दुश्मन म्हटल्यावर बहीण असू दे किंवा मेहुणा असू दे, चटमन आणि मिरवणूक जात होती आणि मेहुणा आणि बहीण बसले होते. चटमन केस धरले. केस धरून ज्या वेळेस दैविकीला रथाच्या खाली वळलं, वळल्याबरोबर वसुदेव म्हणू लागला, भाऊजी आतापर्यंत तुमची बहीण होती, ज्या दिवशी ज्या वेळेस मी माझ्या हातानं देवकीच्या कपाळामध्ये कुंकू भरलेला आहे, ज्या दिवशी मात्र मी अंगुस्तर बांधलेला आहे, ती मात्र माझी पती झालेला आहे. लग्न होण्याच्या अगोदर रक्षण करणं कारण भावाचं असते, बापाचं असते, आणि लग्न झाल्याच्या नंतर पत्नीचं रक्षण कुणाचं काम असते? पतीचं. भाऊनी मारू नका, ही माझी पत्नी आहे. कौस पामत चांगल्या ओळ्या लोकांना किती चांगलं लागलं, पटत नाही. बरं पडते का? पडते का? आता तुमच्या या बाबून रेड्डी नगर किती लोक असतील? मला वाटतं घरामध्ये जे लोक त्याला देव भेटलाय, ज्याला देव भेटले आलो, बरोबर आहे का? तसा ज्या वेळेस कंस केस धरून खाली वळल्याबरोबर रडू लागले, दादा दादा मी तुझी पाठीवरती बहीण आहे, दादा मला मारू नकोस, दादा मला मारू नकोस. आणि वस्तू ज्या वेळेस वसुदेव म्हणू लागला, भाऊजी मारू नका, मारू नका.
पोटी मात्र जन्माला येईल तो मात्र माझा दुश्मन आहे हे बल्ल्या कसं करावं काय नाही म्हटलं आम्हाला मात्र तुम्ही बंदीखान्यात घाला बंदीखान्यामध्ये घालत असताना आणि दूध ठेवलं राखण करण्यासाठी मध्ये भिनेला ठेवलं ठेवल्या बाळ 9 मास झालं की बाळ घ्यायचं उचलून मारायचं पाय धरायचं बाळाला मारायचं असं करता करता 2-3 बाळ मारलं तिथं नारद आले ना रद्द कळलं का तिथं कुठंच थांबत नाही त्याचं नाव नारद आले आणि कौसाला म्हणू लागले का झालं कौसा काही नाही म्हटले म्हणजे बहिणीला तेवढ्याला बंदीखान्यामध्ये घातला आणि आकाशाची वाणी सांगितली की तिच्या पोटी जन्माला येणारा जो आहे तो माझा दुश्मन आहे म्हटल्या आता किती मारलास म्हटलं 2-3 मारला म्हटलं त्याला पाप भरवायचं होतं नारदानं म्हटलं येडेस का म्हटलं तू आता 8 पंचमच समजतोस पहिल्यापासून माप शेवट आठवं दुसऱ्यापासून माप शेवट आठवं 8व्यापासून माप पहिलं आठवं कोणतं आठवं तू सांगतो 8वं कोणतं समजावं मग काहीच नाही म्हणतो सगळेच मार साही मारी दुराचारी असा करता 6 बाळ मात्र यावेळेस कौसानं मारला 6 बाळ मारल्या 7वा गर्भ राहिल्या 9 मास पूर्ण भरल्या ती जिराला कळालं का ती जिराला आणि तो गर्भ नेऊन घातला रोहिणीच्या गर्भाला बलिभद्राचा गर्भ मात्र रोहिणीच्या मात्र गर्भाला नेऊन घातला आणि सकाळी बघती देवकी गर्भ जिराला जेतीचा तेच 7वा गर्भ जिराला बरोबर देवकी आणि वसुदेव म्हणून लागले काय सर 6 गर्भ मारले 7वा गर्भ जिराला आणि वसुदेवाला वाटलं खरोखर ह्या पाप्याला मात्र गेलेला गर्भ पाप्याला गेलेला आहे अजूनही त्यात पावली लोक पापाला भिवतात पाप्याला भिवतात बरोबर आहे पाप्याला घेऊन तर पुढचं किती बोलतो पाप्याला भिलेला आहे आणि पाप्याला घेऊन मात्र जगलेला आहे एवढं बोलल्या आणि थोडे दिवस निघून गेले तेव्हा विचारायचा अरे किती झाले 6 झाले 7वा गर्भ महाराज 7वा गर्भ जिंकून सांगितले 7वा गर्भ जो होता तो जिंकला तिथं आणि उघडून गेलेला आहे तुम्हाला गेलेला आहे आणि तोच म्हटला बघा आता 8व्याला काय करा डोळ्यामध्ये तेल घालून जागा त्याच्या डोळ्यात तेल घालून आता मला सांगा डोळ्यात तेल घालणारा डोळे काढणारा तो आहे तो परमात्मा आहे त्याला किती दिवस खाली ठेवायचा आणि किती दिवस वरण्याचा त्याच्या हातामध्ये ते सापडणार आहे का असा लाघव परमात्मा मात्र ज्यावेळेस 8वा गर्भ ज्यावेळेस देवकीच्या गर्भामध्ये राहिल्याबरोबर 6 गर्भ वेगळे होते महाराज 6 गर्भ वेगळे होते 6 गर्भ देवकीच्या अंतःकरणामध्ये राहत असताना भीती होती गर्भामध्ये भीती होती दुःख होतं भय होतं ममत्व होतं 7वा गर्भ जुळून गेला आणि 8वा जो गर्भ राहिला व्यथा निघून गेली 60 विला हरी जी
मंदिरी त्यांची सगळी निर्हार झाला सगळे पार हरी आला आता मग वै कशी चिंता हृदयाच्या ठिकाणी बोलू का देव आणि संत धर्माला येण्यासाठी पुण्य लागतं पुण्य लागतं पुण्यापासून मात्र गर्भामध्ये देव राहू शकतो नाही पुण्य लागते एक आणि सप्तजन्म्याची मात्र पुण्यही लागते सांगू तुम्हाला आपल्या पोटी जरी हिरा जन्माचा असेल मौली संत जन्मायचा असेल तर मग त्याचा धनी जरी आणि उतराला यायचा असेल एक उपासना करावी लागते हे तुमच्या माता बहिणीसाठी एक उपासना देव संत आपल्या उदरी जर जन्माला यायचा असेल तर 7 जन्मापर्यंत अग्नीची उपासना करावी अग्नी सोपं उपाय ऐका सर्वजण भाकरी करताय चुलीवर प्राप्त काळी मध्यान काळी संध्याकाळी असं किती 2 वेळेस करा 3 वेळेस करा पहिली भाकरची आपण करतो भाकर करून ज्या वेळेस चिपट चांगलं भाजायचं कच्चं ठेवायचं चांगलं भाजायचं आणि त्याला तुपाचं पोट लावायचं आणि वरून संकल्प सोडायचं पाठ आणि आग्ने देवतेला ओम आग्ने देवताय नमः 3 वेळेस म्हणायचं असं सप्त धर्मापर्यंत जरी तुम्ही आग्ने देवतेची उपासना केलं तर देव किंवा संत धर्माला येतात विठ्ठल ती उपासना करावं लागतं ती उपासना आमच्या मागणी केली देवगिरी ती उपासना केली ज्ञानोबाईंच्या आईनं 1.25 प्रदक्षिणा पिंपळाला घातली बरोबर रामचंद्राच्या आईनं कौसलीने ती उपासना केली संत आणि देव जन्माला येतात असं करता करता 8 महिने पूर्ण भरले 9वा मास चालू झाला आणि वसुदेव देवकी 9 मास भरण्याला थोडा वेळ मात्र शिल्लक होता वसुदेवाने मात्र देवकीला म्हणू लागलं देवकी अगं तुला भीती वाटत नाही का भाऊ बाळ मारीन आता विचार करा 9 मास हृदयाच्या ठिकाणी ज्या बाईनं लेकरला जन्माला घालते तशा बाळाला 6 बाळ त्या बैमानाने मारलेला आहे थोडं दुःख होत असेल त्या बाईला जिने मायकडे त्याला वाटतं
9 मास गर्भाच्या ठिकाणावर तिच्या चुमुकल्या बाळाला मात्र बैमान कंसानं 6 बाळा मारला. दुःख किती झालं असेल विचार केली गोष्ट. एक बोलता एक जरी एक बघितलं दुःख होतं. तिथं 6 मारला, समोर मारला, आपण मारला. तेवढं दुःख असेल की तेवढं कुठे पाप आहे. 8वा जो गर्भ मात्र आहे, 8वा जो गर्भ राहिला, 9 महिने भरलं आणि मरल्याबरोबर वसुदेवाला झोप लागली. 9 मास पूर्ण झाल्या देवकीला पुन्हा झोप लागली. झाल्या 8 वर्षाची मूर्ती मात्र समोर उभा लागली. संभव प्रगटला. कौशल्याच्या पुढे जसा उभा टाकला तसं येशूजीच्या समोर उभा टाकला. शिवाजी पुन्हा बघितलं. घनश्याम कष्ट परमात्मा 8 वर्षाची मूर्ती मात्र समोर उभा टाकलेली आहे. मोराचा पंख लावलेला आहे, काशीला पितांबर लावलेला आहे, हातामध्ये बासरी आहे आणि घनसाव सावळ्या स्वरूपाचा भगवान उभा टाकला देवकीच्या समोर. देवकी म्हणते, देवा काय केलं? काय कोणती इच्छा केली? कोणती इच्छा केली? माझ्या मांडीवर आहे का? माझ्या मांडीवर यावेळेस बाळ खेळावं आणि माझं स्तन प्राशन करावं ही मात्र माझी इच्छा होती. तरी पण दुःख वाटलं. तरी पण देव भक्तांच्या अंकित आहे. देव भक्तांच्या अंकित आहे. सांगितलं, आई मा एक काम कर, माझं म्हणणं मात्र तू ऐक. मी लहान होतो सांगतो, आता मात्र इथं तू मला ठेवू नकोस. मात्र ठेवू नकोस. नंदाच्या घराला मदनी गोकुळाला काय माया पद्धत तिथं मायाची गेलेली आहे. असं बोलल्या बोलल्या देव लहान झालाय आणि उठून पतिवरा उठा उठा जागी वारी आता स्मरण करा उठा. उठल्याबरोबर समोर बाळ आहे. बाळ ट्या 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 करले कुणाच्या देवकीच्या मांडीवर. आता शे बाळ काय म्हणतात चा 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 करतात कळतात का नाही. यावेळेस वसुदेवाला उठले पतिवरा उठा उठा उठा. गडबड करू एवढं तर हे राहायसारखं जायला होय ते सर्व यायला
थांब 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 गडबड करू नकोस आणि काही करा. त्या बाळाला मात्र इथं ठेवू नका. मला सांगितलेलं आहे कसं करावं. हातामध्ये बेड्या, पायामध्ये बेड्या. किती दुःख आहे बघ. देवाच्या बापाला दुःख आहे. बोले देवाच्या बापाला दुःख आहे, आईला दुःख आहे, पण तिने सहन केले. आता आम्हाला सहन होत नाही. महाराज आमचा चतुर्मास केलो तरी ते आमचं बरोबर केले. का झाले 10 पदू साहेब कम झाल्या. कर्मे दसरथ वियोगे कर्माने राम वनवासाला गेला. कर्माने राजा दशरथ राम राम प्राण सोडला आणि कर्माने 14 चौकडं स्वराज्य राजा रावणाचं होतं. शेवटी सांगाती कवडी गेली नाही. सीता कोणाची लेक होती? जनकाची होती. जनकाची मुलगी असताना वनवासात जावं हे कर्म आहे. म्हणून त्या कर्माचे गती पुष्कळशे मोठे आहेत. म्हणून त्या देवाच्या बापाला कर्म चुकले नाही. सांगू तुम्हाला देवाचा बाई विषय गेले कालच्यामध्ये. देवाचा बाप राजा दशरथ बायकोच्या मांडीवर प्राण दिला. पक्षी जटायू होता. जटायूला रामाच्या मांडीवर राम म्हणता म्हणता प्राण दिला. कोणतं भाग्य असं. म्हणून देवाच्या बापाला कर्म चुकल्याने सांगितलं तुम्ही काही करा. आता ह्याला मात्र उचलीला कमळा हातीची बंधने चटभर उचललं. कळलं का? आताबद्दल बंधन होत. देवाला उचलल्या उचलल्या, देवाला उचलल्या उचलल्या, हातातली बिड्या तुटल्या आणि देवाला सुपामध्ये घेतलं. कळते की सुप तुम्हाला? आणि देवाला उचलल्या उचलल्या देवाने विचार केला आता इथं जास्त वेळ राहायचा नाही. भगवान परमात्म्याने कृष्ण परमात्मा एकाग्र चट 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 पुण्या कोटीला पाय लावलं, खट्ट म्हणून गाळलं. दरवाजाला हात लावलं, फट म्हणून गाळलं. देवाचं नाव घेतलं की सर्वस्व दुःख जात आहे. आणि देव असल्यावर दुःख परिपूर्ण सर्वस्व दुःख आणि अडगळा मिळाल्या. आणि जे शिवी होते दूत कळालं का? हा बंदी शाळेमध्ये ज्यावेळेस जे शिवी असलेले दूत कंसाचे दूत होते आता पत्र जागे होते. देव जन्माला आले. त्याला झोप आलेली लावलं देवानं. कळालं का? त्याची आठवण कसं आहे मोदी सर्वांच्या. आता आम्ही संध्याकाळी झोपी गेलो. काही काही लोक झोपला तर संपलाच. झोपायचं लावायचं त्याच्या हातामध्ये आणि सकाळी उठवायचं मी त्याच्या हातात आहे. ग्रंथी मान्यता कथम शक्ती मात्र बंदची असं मात्र त्या सर्वस्व आणि सेवकाला मात्र झोप लागली. देव निघाले बाहेर. परमात्म्याच्या डोक्याला देवाला वर घेतलं, बाहेर आला.
पर्जन्य आहे, पाऊस चालू आहे, रात्री 12 वाजलेले आहेत, अमावस्याचा अंधकार, झिमी 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 पाऊस चालू झाला. कृष्ण परमात्माचा जन्म रात्री 12 वाजता अष्टमीच्या दिवशी रोहिणी नक्षत्राला मात्र देवाचा जन्म झाला आणि सोमवंशाला दशा मात्र आहे. आणि त्रेतायुगामध्ये राम जन्माला आला, सूर्यवंशाला दशे आले, आणि कृष्ण जन्माला आला, सोमवंशाला दशे आले, चंद्रवंशाला देव बाहेर निघाल्याबरोबर हातामध्ये डोक्यावर मात्र देव आहेत. झिमझिम पाऊस आहे, अमृतासारखा पाऊस आहे. शेषे म्हणला आता देवाची सेवा आपण करावं असं शेषाला वाटलं. शेषाने मात्र झाकल्याबरोबर वाटेमध्ये गेल्याबरोबर यमुना वाहू लागली. प्रसंगी काळ यमुनेच्या मध्ये गेल्या यमुनेला वाटलं उजळले भाग्याता आवगे उजळले भाग्य आता अवघी चिंता वाढे उजळलं भाग्य म्हणतात. लाखो लोक अनुष्ठान करतात तरीही देव मात्र स्वप्नात येत नाही. महाराज आम्ही एवढं कंबर बांधून करतो, महिना आमच्या स्वप्नात येतच कोणाच्या येत आहे बाबा स्वप्नात देव. यमुनेने विचार केला आणि आपण देवाचं दर्शन घ्यावं. दर्शन घ्यावं म्हटल्या या वेळेस पाण्यामध्ये गेल्या पाणी वाढू लागलं. यमुनेचं पाणी कमी होतं, तो देवाचं दर्शन घेण्यासाठी मात्र पाणी वाढू लागलं. वाढता या वेळेस देवाचे पाय खाली होते, देवाला वरे केलं. वरे केल्या बापाला वरे केल्या, कारण लेकरू लहान आहे, बापाला लेकरू लहान आहे, तो जगाच्या ठिकाणी हा देव महान आहे. म्हणा वरे केलं पण यमुना वाढला. यमुना वाढत असताना आणि वसुदेवाच्या कानामध्ये पाणी चाललं की देवानं वळकल्या भगवंताने दक्षिण पाय अंगठा मात्र लावला. कशाला? पाण्याला अंगठा लावल्या यमुनेला वाटलं धन्य, आज इकडे माझे कोडे बौद्ध धर्माचे आमचं सर्वस्व कोडे फिटलेलं आहे असं मात्र यमुनेला वाटलं. आणि यमुनेचे 2 भाग झाले. जसं स्त्रियाने मात्र आपल्या कपाळातून जसं भाग काढावं तसं यमुनेचे 2 भाग झाले. आपण त्याला नेलं आणि सरळ वाड्यामध्ये गेला. सांगितलं होतं. आणि रात्री मात्र ज्यावेळेस ज्या मायेचा जन्म झाला त्या मायेला उचलला आणि कुणाला ठेवला? देवाला ठेवला. कसं ठेवला? गारगुटी घ्यावं आणि हिरा ठेवावं तसं देवाला ठेवला आणि हातामध्ये मात्र मायेला घेतला. आता आम्ही मायेमध्ये अडकलो, मायेसाठी केला म्हणून देव घेतला आपल्याला. संसार वाया विरधार हरिविणा
हरिपाठामध्ये जेवढा आनंद कशातच नाही मला. वेदाचा अर्थ मात्र हरिपाठ सांगितलं. वेदाचा सार सार सर मनपुरी नमिता तशबी अनंता वाया गंधर किंवा चहुविध जण संशास्त्री कारण 18 पुराण हर्षिगाती एवढा आनंद माझा हरिपाठामध्ये आहे. आणि या देवाला उचलला, माईला उचलल्याबरोबर बाहेर निघालेला पुन्हा यमुना वाढू लागली. वाढत असताना तसाच मंत्र आणला. मध्ये आल्या पुन्हा हातापायामध्ये पेढ्या. माणसाच्या मागे प्रपंच लागलं की पेढ्या आहे, संसार झाला की पेढ्या आहे, दुःख आहे, कष्ट आहे, नाना प्रकार. काय संसार म्हटलं की पाप आहे बरं. हा, संसारामध्ये देव असले की पुण्य लागतं आणि संसारामध्ये बगर देवाचा जर तुम्ही संसार केला तो पापाचा संसार. सर्वस्व पेढ्या मात्र ज्या वेळेस वसुदेवाच्या पडल्या, लेकरू रडत असताना ज्या वेळेस कंसाचे दूध उठले, डोळे उघडले, अरे आठवा आठवा आठव जन्माला आलं. कंसाला सांगितले, कंसा आणि आठव जन्माला आलेला आहे. ज्याचा 8व्याची वाट बघत होता. पाण्यात 8वा, अन्नात 8वा, झोपताना 8वा, उठताना 8वा, असा भाषपत्र कंसाला होता. त्या 8व्या साठी उठला. रात्री 1 वाजता उठला, रागारुद्ध झाला, डोळे लागून राक्षस आणि आला. चट म्हणते मुलगाही पाहिला नाही आणि मुलगीही पाहिला नाही. कंसाने मात्र ते टांगड धरला 8व्याचे. गर 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 फिरविला, हातातली मात्र निष्ठ गेली. निष्ठून आकाशामध्ये गेली. पैमान कंसार, अरे मला कशाला मारतो तुझं लागेवधी उभा तुझा अधिक मज उपजला अधिक माझ्यापेक्षा अगोदर कशाला मारतोस. आकाशामधून सांगू लागले, कंसा बैमाना तू घेऊ नकोस, तुझा दुश्मन मात्र आता वाढू लागलेला आहे. कंस पुन्हा खरकाप सुटला, घरला आला. आठवत चालू झालं महाराज, चौकड आठवत. जेवत असताना आठवत घाबरला. अन्नात आठवत आणि सेवक लोक विड्याचं पान दिले त्याच्यात आठवत घाबरला. असं करता करता कंसाला चिंता वाटली. त्याने म्हटले आता गोकुळामध्ये मात्र दुश्मन मात्र वाढू लागलेला आहे, जो तर टाकून गोकुळाला. आणि वाढत असताना कंसाला म्हटलं आता जनक कोणी माझ्या दुश्मनाला कंसाला आणि ज्यावेळेस कृष्णाला मारेल. कंस म्हणू लागला माझा दुश्मन मात्र वाढू लागलेला आहे गोकुळाच्या ठिकाणी, जो कोणी मारेल त्याला काय करतो अर्ध राज्य लागतं का नंबर बघा. अर्ध राज्य तेव्हा नव्हतो नाही तर हुंच म्हणणार. अर्ध राज्य एवढ्यामध्ये पुतना, तर कुणाचं नाव नाही की पुतना म्हणजे सकाळी नाश्ता असतो त्यांच्याकडे. पुतना नावाची मात्र राक्षसी उठली. ऐका, राक्षसी उठल्या उठल्या तिने म्हटले राजा चिंता करू नका, मी हाव मी हाव मी हाव म्याव नाही मी हाव म्हटली. मी हाव चिंता करू नका म्हटले. म्हटल्या काही नाही म्हटलं, त्याला मारलीस की तुला अर्ध राखीव देतो आणि आल्या आल्या भरजरी सोनं, विरिंग, टापस, गोरमाळ, दशावतार, चप्पलहार, मैगोबा, गिरू सगळंच करतो म्हटला. वाचून अंतर तिला जाता म्हणतात चालले बहीण म्हणून माहेरची साडी केला तिला. साडी तिने गेली. होती राक्षसी मथुरीच्या बाहेर निघाली, यमुनेच्या बाहेर आली, गोकुळापाशी आले आले आपले रूप बदलली. सुंदर 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 स्त्री झाली. नवर साडी घातलेली आहे, दागिने भरपूर घातले,
आणि घालून आपल्या स्तनामध्ये मात्र विष भरलेली आहे. विष भरली आणि बारके बारके पोरं खेळून देतात. आता तिने म्हटले आपण टेस्ट करू म्हणली त्यानं पुन्हा बारक्या लेकराला घ्यायचं आणि आपलं स्तन प्राशन केलं की पटकन जायचं. त्यानं म्हटले माल नंबर 1 आहे. कसंही आता कृष्ण केंद्रात तुला मारण्यासाठी तिनं बसले मरते होते. असं करता करता मात्र लेकर मारत मारत मात्र नंदाच्या घरला आल्याबरोबर आणि वाड्यामध्ये आल्याबरोबर कृष्ण परमात्मा नावावर झोपलता. झोपल्याबरोबर आणि संदर्भ दुसरीकडे झाले महाराज. संदर्भ दुसरीकडे झाले. गोकुळच्या सुखाचं वर्णन करावं कार्याकडे गोकुळामध्ये कृष्ण परमात्मा मात्र गेलेला आहे. गेल्याबरोबर ज्या वेळेस आनंद वाटलं माझ्या नंदाला आणि यशोदेला आनंद वाटलं. म्हातारपणामध्ये लेकरू झालेला आहे आणि तो आनंद मात्र गोकुळामध्ये करून गेले. अभंगाच्या पहिल्या क्षणामध्ये गोकुळच्या सुखा देव मात्र जन्माला आले. गोकुळामध्ये सुख झालं. जिकडं पाहावं तिकडं सुख आणि गोकुळातलं जे दुःख होतं ते मथुरेला गेलं आणि सुख कसं आलं. ज्या दिवशी आपण दिवाळी करतो बघा दिवाळी साजरा करत असताना गायीच्या खुरा वाटे मात्र सुख मात्र गोकुळामध्ये आलं. सोने रुपये ओळखतो असं काहीतरी होतं म्हणायचे. गाईला आणि म्हशीला ओळखतात बघा दिवाळी काय ते रुपयाने दशा आणि गाईच्या पायाच्या आणि मातीमधून मात्र सुख गोकुळामध्ये आलं आणि गोकुळातली दारिद्र्य अवस्था सर्वस्व मथुरेला गेली. म्हणून गोकुळीच्या सुखात अंत पार नाही का अंतही नाही पारही नाही. केवढा आनंद. हा आनंद बघ स्वर्गातही नाही वैकुंठात नाही सत्य लोकात नाही का देव सर्व सुख घेऊन इथं आला. या सुखाकांड देव वेळावला वैकुंठ सोडले संत सदैन राहिला. धन्य धन्य ते संतांचे सदन ते ते शोभी लक्ष्मी सत्यनारायण. असा देव परमात्मा मात्र या वेळेस स्वर्गात सर्व सुख मात्र गोकुळामध्ये आणलेला आहे. Oh,
गवळ सांगे गवळीला पुत्र झाले एकी धागे एकी पुढे वाट चालते आणि ज्या गोकुळामध्ये सुख आनंद 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 झाला आणि यशोदेला मुलगा झाला राजा नंदाला मुलगा झाला आणि मोठ्याला मुलगा राजावर जाऊ जाते बरं आणि बारक्याला ते बोल राजा नंदाला मुलगा झाला सगळे सारखे एवढं देवाला बघितल्या त्याला मागे जावं असं वाटतच नाही गर्दी झाली राजाच्या आणि वाड्यामध्ये फक्त कृष्णाला बघू लागले सासू विचारायचं सुनाला मी जाणार मग सासू गेलं की पुन्हा नंद बी जायचं नंद गेलं की सुन बी जायचं फक्त कृष्णाला बघू लागले वेळ लागलं असं एवढं वेळ मात्र राजाच्या नंदाच्या अंगणामध्ये झालं सर्व मात्र भगवंताला पाहू लागले किती बाळ सगुण ताणे गे बाळ दिसते गुजीरवेळ बाळ मात्र सगुण मात्र एकदम सावळ्या स्वरूपाचा मात्र ज्यावेळेला देव दिसू लागला सुख वाटलं पाहत असताना मात्र आणि सर्वस्व भूक आणि तहान विसरलेले देवाच्या मुखचंद्राला पाहिल्याबरोबर सर्वस्व विसरले आणि सर्वस्व गोपाळ गळे आनंद करू लागले राजा नंदाला वाटलं असा आज आपल्याला मात्र ज्या वेळेस मुलगा झालेला आहे नाना प्रकारचे रत्न वाटू लागला साखर वाटू लागला आणि त्या सुखाला पारगेने अंत नाही देवाच्या आणि भक्ताच्या सुखाला अंत येणे पारगे नाही नामालाही अंत येणे आणि पारगे नाही जसं सागराला मात्र पार नाही तसं देवाच्या सुखाला मात्र पार नाही आता सुख घेऊन आलेला आहे देव आणि सर्वस्व गवळणी यावेळेस देवाला सासूला सांगायचं आत्याबाई मी पाण्याला झाले आहे की पाणी असेल ना पाणी सांडायचं रिकामी घागर घेऊन मात्र देवाला बघण्यासाठी रिकामी घागर सांडायचं आणि देवाला बघण्यासाठी यायचं आणि इकडून जात असताना भरली घागर घेऊन देवाला बघत उभा टाकली आणि तिथून रिकामी घागर घेऊन तिला बोलत वाटली कसं काय सांगू एवढा चप्पल एवढा नाजूक एवढे केस कुरळे होते मोराचं पंख लावलेलं होतं एवढं गोजीर वाणा ते होतं काय सांगू माय सावली सुरात मोहन दिल दीवाना Oh
ज्या गोकुळामध्ये मात्र आनंद झाला. गोकुळच्या सुखांत पार नाही ते का बाळ कृष्णनंदा घरी आनंदल्या नरनाय सागर
नाहिले का बाळ कृष्ण नंदा घरी
आनंदल्या नरनारी. भाग्यावर हे कीर्तनातले माहीत, कीर्तनातले माहीत असं इथंच नाही, कुठेही लग्नामध्ये डीजे लावतात. नंबर 1 लाख जन देव मग अच्छा लागायचे त्याला हात लावून दिला होता आमचा ऐकलं. म्हणून आनंद मात्र जिथं देव आला तिथं आनंद आहे. फक्त देवाचं भेटलं तर आनंद आहे. देवाचा पैसा, देवाची संपत्ती भेटलं तर आनंद आहे. ज्या ठिकाणी जर देव आला किती आनंद आहे. कृष्ण परमात्माने अर्जुन देवाला दाखवायचं होतं अर्जुनाला. कृष्ण परमात्मा अर्जुनाचा सारथी, अर्जुनाचा जो सर्वांचा सारथी तोच आहे बरं. त्याने जिकडं नेल तिकडं आम्ही जावं लागणार आहे. आमच्या हातात काही नाही आहे का? एक प्रसंग असा झाला, कृष्ण परमात्मा अर्जुन रथामध्ये निघाले. निघाल्याबरोबर देवाला दाखवायचं होतं. नदीच्या काठाकाठी जात असताना एक भिकारी बसला होता. भिकारी बसल्या बसल्या अर्जुनाने सांगितलं, देवा रथ थांबवा. रथ थांबवलं. काय ही भिकारी आहे काय तर देव. देवाने म्हणते इकडे का म्हणलं ह्याच्या नशिबातच नाही. प्रारब्धीची जोडे धन आणि प्रारब्धीची वाडे मान म्हणते. याच्या प्रारब्धामध्ये साधन नाही. त्याला अभिमान अर्जुनाला. मी देतो म्हणला. अर्जुनाने एवढं मोठं आता देऊन म्हटलं, एक परिसाचा तुकडा दिला त्याला हातावर. हे घे, हे घे. आणि घरला गेल्या गेल्या ज्याला लावलं म्हणजे माणसाला लावचं बरं. महाराज सांगितले लावलं चालू तर तिथे पोराला लाव, बायकोला लाव. ते काय सोनं होईना. लोखंडाला लावल्या लावल्या सोनं होतंय असं अर्जुन सांगितला. देवाला माहिती होतं सगळं करते देवाला. का तुम्ही पुसून झोपी चालला सगळं करते त्याला. हा मग ते पैसाचा तुकडा घेतला. कळलं? पैसाचा तुकडा घेतला आणि घरला गेला. बायकोला सांगितली, सांगत जाऊ बरं घरला गेल्यावर तू तिथं नवीन. बायकोला न सांगता खापराची घागर होती आणि या खापराच्या घागरीमध्ये पैसाचा तुकडा ठेव आणि ह्याचा सकाळी कार्यक्रम करा. मग हे झोपला. हे सूर्यवंशी काही लोक सूर्यवंशी. सूर्य निघाल्यावर 10 वाजता उठायचं, 11 वाजता ब्रश करायचं. त्याला राक्षसाला सांगितलं मागे राक्षस राम. त्याला सूर्यवंशी उठणार. बायको लवकर उठली पहाटे. चटकन ती घागर घेतली, नदीला गेली. खळ 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 घागर खंगाळली आणि नदीमध्ये ठेवली. नदीमध्ये दिवल्या पुन्हा पाण्याने उठला. हा करत राक्षसासारखं उठला 11 वाजता. बायकोला म्हटलं पाणी आणतेस का? आणते म्हटलं. कस केली? घागर खंगाळली म्हटली. मग रात्री जावं म्हटला. मग नदीच्या कडेला तुरीचं शेत होतं. कुणाचं? आमच्या माऊलीचं तुरीचं शेत होतं. आणि गटोडा ठेवला. बाजूला बसला. बसत्या बसत्या दूर लावून लांब बसला. आमची माऊली तुरीवर किडे पडल्यावर कधी बघत आले. आल्या आल्या माऊलीला गटोडे मिळाला. म्हणते धन्य आलं दिन झाले गटोड्याचे. झाली महामा गप्पा तुटी. आता काही करायची गरज कशाला? एवढं खोटं सापडलंय. 2 दिवस गेले. बघितला जाऊन गटोड. जे तर जावे ते कपाळ
पुन्हा तिसऱ्या दिवशी मात्र हा बसला भिकारी, पुन्हा तिथंच बसला. पुन्हा अजून कृष्ण परमात्मा पुन्हा सवारीस आणि देवा रथ थांबवा थांबव. काय रे काय पहिल्या दिवशी ते दिलं तेही निघून गेलं, दुसऱ्या दिवशी एवढं दिलं तेही गेलं. त्याला म्हटलं तुम्ही मला देऊच नका म्हटलं. तुम्ही देऊच नका. तेवढ्यामध्ये आणि कृष्ण परमात्मा म्हणतात अर्जुना तू 2 दिवस दिलास, तू 2 दिवस दिलास, आता तिसऱ्या दिवशी मी देतो म्हणतात. भगवान कृष्ण परमात्माने आपल्या पटव्यामध्ये हात घातला. देवाच्या हाताचा 1 रुपया माऊली कुणाचा आहे? देवाच्या हातचा पैसा आहे. 1 रुपया घेतला आणि त्या भिकाऱ्याच्या हातावर ठेवला. हे रुपया घे, हे रुपया घे आणि याचं काय कर, पुण्य कर. पुण्य कर म्हटल्या रुपयाचं काय घेतो? देवाचे बोलणं आणि पैसा घेतला आणि माशा विकणारा माणूस होता. माशा विकणारा माणूस होता. माशावाल्या मासे गेला, 1 रुपयाची माशी घेतला. पुण्य करावं, हातावर माशी घ्यायचं त्याला पाणी पाजवायचं. हातावर माशी घ्यायचं त्याला पाणी पाजवायचं, चारा घालायचं. असं करता 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 माशी फुगली, माशी उलटी केली. उलटी केल्या केल्या त्या माशीच्या पोटातून परिसराचा तुकडा निघाला. ती माशी गळाली होती. मग ह्याने घेतला, वा धन्य म्हणता. मग माऊलीच्या घरच्या पुढून चालला. माझं मला मिळालं बघूत म्हणला, माझं मला मिळालं तर बघूत म्हणला. बघूत म्हणल्या म्हणल्या माऊली म्हणले इकडे म्हटले, इकडे तुझं असलं मला माहिती नाही, माझ्या चुरीमध्ये होतं म्हणून मी नेला म्हटलं, हे घेऊन जा म्हटलं. बरेचसही भेटलं, सोने भेटलं. असं देवाच्या हाताचा पैसा मात्र तसं मुकुळामध्ये देव आला का किती आहे का? घरी आनंदल्या नरणारी गुडिया पूर्णे करते कृपा गाठी गाडी बाळकृष्ण नंदागरी आनंदल्या नरणारी. आता आपण ज्ञानेश्वराचं भजन घेऊ. भजनामध्ये प्रत्येकानं आपण पुष्प अरे उधर जाओ.